आज आपण ज्या दोन व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्या दोन व्यक्ती म्हणजे सध्याच्या काळातल्या सगळ्यात वादग्रस्त मुद्द्यापैकी एक मुद्दा आहे. ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि म्हणजेच मनुस्मृती. मनुस्मृतीने तुमची जागा जन्माने फिक्स केली होती. वर्ल्ड सिस्टीम, ड्युटीज बेस्ड ऑन युअर बर्थ, फिक्स्ड हायरार्की. पण आंबेडकर म्हणाले नाही. त्यांनी इक्वल ऑपॉर्च्युनिटी, इक्वल राईट्स आणि इक्वल जस्टिस हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलं. तुम्हाला वाटत असेल मनुस्मृतीमध्ये तुमच्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलेलं आहे कारण धर्माने लिहिलेलं आहे. पण एन्शियंट म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन आणि मॉडर्न कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये बरेच फंडामेंटल डिफरन्सेस आहेत. हा शिफ्ट किती रिव्होल्युशनरी होता तुमच्या लक्षात येते का? तुमच्या जन्मावरून तुमची किंमत ठरवलं जाणं आणि तुम्ही जन्मला तुम्हाला तुमचे सगळे मूलभूत अधिकार भेटणं, ह्यात एक क्रांतिकारक बदल होता. डॉक्टर आंबेडकरांना सपोर्ट करणारे पण भरपूर आहेत आणि मनुला सपोर्ट करणारे पण भरपूर आहेत. पण जेव्हा मनुस्मृती वाचल्यानंतर लक्षात येतं की मनुला सपोर्ट करणं किती चुकीचं आहे आणि आंबेडकरांची गरज का आहे. फ्रॉम ड्युटी बेस्ड हायरार्की टू राईट बेस्ड डेमोक्रेसी, दॅट्स द रिअल ट्रान्सफॉर्मेशन आंबेडकर हॅज ब्रॉट. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला मनुची मनुस्मृती पाहिजे की आंबेडकरांचे संविधान.